नमस्कार. महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. कारण शिंदेंच्या मंत्र्याची अनेक आघाड्यावर कोंडी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंनाही भाजपनं धक्का दिलाय. शिंदेंना कोणता धक्का दिलाय आणि नेमक्या कोणत्या मंत्र्यांची कोंडी केली त्यावरचा हा विशेष रिपोर्ट आपण पाहूया. महायुती सरकारला 2 महिनेही उलटले नाहीत तोच मंत्र्यांची नाराजी उफळून आली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता उद्योगमंत्री उदय सामंतांनी देखील सरकारच्या कारभाराविषयी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. एमआयडीसी संदर्भातील निर्णय अधिकारी प्रशासकीय पातळीवर घेत असल्याचं सामंतांनी सांगितलंय. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्याबाबत आदेश न निघणे, मंत्र्यांच्या फाईल्स अडवून धरल्याची चर्चा रंगली आहेत. एवढंच नाही तर मुख्यमंत्री कार्यालय शिंदे गटाला वारंवार धक्के देत असल्याचं देखील समोर आलं आहे. एसटी बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा रद्द करून पहिला धक्का दिला आहे. एसटी महामंडळ अध्यक्षपदही प्रशासकीय नियुक्ती करून सरनाईकांना दुसरा झटका दिला. आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना डावलून दादांना झुकतं माप दिलं. मंत्र्यांचे पीए आणि ओएसडीच्या नियुक्त्या रखडल्या. एमआयडीसी विभागात मंत्र्यांना बायपास करून अधिकाऱ्यांचे निर्णय. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली महत्वाकांक्षा कायम ठेवत मुख्यमंत्री पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यानंतर गृह खाता आणि पालकमंत्री पदावरून शिंदेंनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळेच सीएमकडून शिंदेंची कोंडी केली जाते का याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळून घेऊन ही कोंडी फोडणार की महायुतीतील दरी आणखी वाढत जाणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यावर आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि आपलं बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र.